तर एक मोठी बातमी आपण पाहतोय। राजकीय वर्तुळातून बातमी समोर येतेय। भाजपा आमदार संजय कुटेंच्या चालकाच्या मृत्यू प्रकरणी शहरात बंदची हाक देण्यात आली आहे। सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीयांनी बंदचं आवाहन केलंय। सकाळपासून बंदला मोठा प्रतिसादही मिळतोय। जळगाव जामोदमध्ये आपण पाहतोय कडकडीत बंद आज पुकारण्यात आलेला आहे। संजय कुटेंच्या चालकाच्या मृत्यू प्रकरणी हा बंद पुकारण्यात आलेला आहे। अगदी सकाळपासून बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। लोक रस्त्यावरती उतरले असले तरी ते शांत आहेत। मूक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। हातामध्ये फ्लेक्स दिसतायत। आम्हाला न्याय द्या अशी मागणी हे आंदोलक करतायत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। पाहूयात। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पंकज देशमुख यांचे संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्याला 2 महिने होऊन गेले। अद्यापर्यंत ती हत्या का आत्महत्या हे अद्यापर्यंत पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही। त्यानुसार आज एक न्यायकृती समितीच्या माध्यमातून जळगाव जामोद हे शहर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। त्या न्यायकृती समितीचे सदस्य काही आपल्या सोबत आहे। ही हत्या भाजपाचे जे कार्यकर्ते होते पंकज देशमुख यांची झाली होती। पण या प्रकरणामध्ये खोटं बोलण्यात आलेलं आहे आणि डीवायएसपी सर मलकापूर यांच्याकडे तपास गेल्यानंतर स्थानिक जळगाव जामोदचे जे पोलीस आहेत ते माझ्या घरी 2 वेळेस येऊन गेले। त्यांच्याकडे तपास गेल्यावर 1.5 महिन्यानंतर यांच्या मोबाईलसाठी आणि मला सांगताय की आम्ही मलकापूरहून आलो आहे आणि ते जळगावातलेच पोलीस होते। बघा, या प्रकरणाला तर 2 महिने उलटत आहेत, पण खरे आरोपी आजही त्या पद्धतीने चौकशी होत नाही। त्या दिवशीचं मोबाईलचं लोकेशन त्यांनी पाहायला पाहिजे। त्यासोबत कोण त्या ठिकाणी असतील, या प्रकरणाची चौकशी त्या दिशेने व्हायला पाहिजे। उलट पक्षी असं होत आहे की जे त्या ठिकाणी असतील ते सोडून, चोर सोडून संन्याशाला फाशी, अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम होत आहे का असंही वाटायला लागलं आहे। म्हणून पोलिसांनी याची दखल घेतली असती तर सीआयडीची चौकशी करायची गरज नसती। कॅमेरामन सुनील मोरसा, मी संजय जाधव, साम टीव्ही, जळगाव जामोद, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।